पहिले तंत्र मित्रभेद. कथा पहिली. एका शहराजवळच्या वाडीमध्ये एक मारवाडी देऊळ बांधित होता. दररोज दुपारी मुकादम व कामकरी जेवणासाठी सुट्टी घेत. एक दिवस सर्व लोक दुपारी घरी गेले असताना त्या ठिकाणी वानरांची एक टोळी फिरत फिरत आली आणि त्यांनी माकड चेष्टा करायला सुरुवात केली. अनगड खैराच्या लाकडाचा चौरस खांब तयार करण्यासाठी अर्धवट कापून ठेवलेल्या एका ओंडक्यामध्ये एक पाचर बसविलेली होती. एका उपद्व्यापी माकडाच्या मनात ती पाचर काढण्याचा विचार आला. उडी मारून त्या अर्धवट कापलेल्या लाकडावर स्वार होऊन ते जणू काय मृत्यूकडे जावयास निघाले. दोन्ही हातांनी पाचर ओढून काढण्याच्या शिकस्तीच्या प्रयत्नात दुर्दैवाने त्याला यश आल्यामुळे पाचर निसटली व त्याचे वृषण त्या फटीमध्ये अडकले. पुढे काय झाले हे न सांगता सुद्धा तुला कळलं, करटक म्हणाला. म्हणून म्हणतो की शहाण्यांनी लोकांच्या भानगडीत पडू नये. आपण सध्या भोजन भाऊ आहोत तेच ठीक आहे. दमनकाला आपल्या भावाचे बोलणे आवडले नाही. तो म्हणाला, आपण जे मिळेल तेच खाऊन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही. मित्र कार्य करावे, शत्रूला संकटात पाडावे, तरच जगण्याचे सार्थक. पोटारसी होऊन जगण्यात काय मजा. कावळ्यासारखे उन्हाळपणाने न जगता 4 कुटुंबांचा पोशिंदा म्हणून जगण्यात खरा आनंद आहे. लोकांनी दिलेल्या भाताच्या पिंडावर लक्ष ठेवून जगण्यापेक्षा काहीतरी अधिक केले तर जन्माला आल्याचे सार्थक. जगाच्या या राहत गाडग्यात कोण स्थिर आहे, कोण अमर आहे. नदीकाठी लव्हाळे पुष्कळ उगवतात, परंतु ज्या लव्हाळ्याचा आधार घेऊन बुडणारा माणूस आपला प्राण वाचवितो त्याचे सार्थक होते. सज्जन आकाशातल्या मेघासारखे असतात, दोघेही उंचावरून जाणारे आणि लोकांचा ताप नाहीसा करणारे. मग आता आपण काय करावे म्हणतो, करटकाने विचारले. दरबारात महत्व नसताना जो मध्येच आपले तोंड खुपसून कोणी न विचारता आपले मत देतो त्याची लोक थट्टा करतात. पांढऱ्या कपड्यावर ज्याप्रमाणे उत्तम रंग चढतो त्याप्रमाणे विचारल्यावरच आपले मत सांगण्यात मोठेपणा आहे. छे छे दादा, असे म्हणू नकोस, दमनक म्हणाला. राजाची सेवा नीट केल्यास आपल्याला प्रधानपद मिळणे काही कठीण नाही. प्रधान जर योग्य रीतीने आपले काम न करील तर त्याला नोकरीला मुकावे लागेल. असे पहा, राजे लोक वेली आणि स्त्रियांप्रमाणे आपल्या सहवासात असतील, त्यांचा आधार घेऊन वर जात असतात. मग तो मनुष्य सुसंस्कृत नसला आणि उपया असला तरी चालेल. फक्त राजेसाहेबांची मर्जी कशी राखावयाची ही विद्या त्याला अवगत असली म्हणजे झाले. विद्वान, महत्वाकांक्षी व शूर माणसाला राजकृपा दूर नाही. राजाची मर्जी म्हणून अळवावरचे पाणी असे जे अहमन्य म्हणतात त्याचे कारण त्यांचा आळस किंवा निर्बुद्धपणा. अरे, जेथे वाघ सिंहासारख्या हिंस्र पशूंना सुद्धा आपल्या काबूत ठेवता येते, तेथे थोड्याशा बुद्धीने राजे लोकांची मर्जी सांभाळता येऊ नये असे तुला वाटते. चंदन ज्याप्रमाणे मलय पर्वतावरच वाढायचे त्याचप्रमाणे विद्वान लोक दरबारात प्रतिष्ठा पावायचे. पंचलक्षणी घोडा, सुंदर स्त्रिया व छत्र चामर ही राजकृपेनेच प्राप्त होतात. मग तुला काय करायचे आहे, करटकाने विचारले. आपले पिंगलक महाराज भीतीने व्याकुळ झाले आहेत, दमनक म्हणाला. त्यांच्या भीतीचे कारण जाणून घेऊन राजनीतीच्या 6 प्रकारांपैकी कोणत्या तरी एका प्रकाराने त्यांची मर्जी आज आपल्याला संपादन केली पाहिजे. ते भ्याले आहेत कशावरून, करटकाने विचारले. त्यांनी तसे स्पष्ट कशाला सांगायला हवे, दमनक म्हणाला. मनातले विचार ओळखणे यालाच चातुर्य म्हणतात. माणसाच्या चेहऱ्यावरून, चाल चलवणुकीवरून आणि हावभावांवरून त्याच्या मनातले विचार ओळखता येतात असे मनू म्हणतो. मी आपल्या राजेसाहेबांना भयापासून मुक्त करणार आणि त्यांचा प्रधान होणार. आता सेवाधर्म मला कसा कळेल म्हणशील तर अज्ञातवासात असताना पांडवांना धौम्य ऋषींनी जो उपदेश केला तो आठवला म्हणजे झाले. करटक दमनकाचे बोलणे ऐकून थोडा वेळ गप्प बसला आणि विचार करून म्हणाला, परंतु महाराजांसमोर तू काय बोलणार आहेस? ते मी आधी कसे सांगू, दमनक म्हणाला. बोलण्याने बोलणे वाढते, योग्य वेळी योग्य दिसेल ते मी बोलेन. बाबा रे, करटक म्हणाला. पर्वत आणि राजे सारखेच. सर्पासारख्या दुराराध्य व दुष्ट लोकांनी वेढलेले दोघेही हाजीखोर लोकांच्या परिवारात असतात. ब्राह्मण आणि राजे यांना सर्व लोकात मान असतो, परंतु त्यांची क्षुल्लक चूकही त्यांचा नाश करण्यास कारणीभूत होते. अशा परिस्थितीत तुला यश येवो अशीच शुभेच्छा मी व्यक्त करतो. दमनक म्हणाला.
भाव तसा देव, राजा तशी प्रजा, याप्रमाणे आपला आचार ठेवणारे लोक सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडवून आणू शकतात. पाण्यावर तरंगणाऱ्या भोपळ्याप्रमाणे त्यांचा छंद सांभाळला म्हणजे राजे लोकांना आपल्या पैशात ठेवणे अवघड नाही. इतके बोलून दमनक पिंगलक महाराजांच्या दरबारात प्रविष्ट झाला. त्याला पाहून पिंगलक आपल्या चौकदारास म्हणाला, अरे त्याला येऊ दे, आपल्या पूर्वीच्या मंत्री महाराजांचा तो मुलगा आहे. असे म्हणून तो दमनकाकडे वळून म्हणाला, दुसऱ्या रांगेत आपल्या जागेवर बस. दमनकाने पिंगलकाला दरबारी पद्धतीप्रमाणे नमस्कार केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. तुझे कल्याण असो. पिंगलक वज्रासारखी नखे असलेला आपला हात वर करून दमनकाला आशीर्वाद देत म्हणाला. बराच वेळ दिसला नाहीस तो. महाराजांना आमची गरज वाटत नाही, दमनक म्हणाला. परंतु दरबारात उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा सर्वांचीच गरज असते. साधी लहानशी काडी देखील निरुपयोगी म्हणू नये, कारण त्याने दात किंवा कान करता येतात. मग आमच्यासाठी हातपाय धडधाकट असलेले लोक खात्रीनेच उपयोगी पडतील. आम्हीही महाराजांचे वंश परंपरा नोकर आहोत. सेवक वर्ग हा दागिन्यांसारखा असतो. योग्य ठिकाणी घातले तर त्यांची शोभा. तन्मणी कोणी पायाला बांधित नाही. राजांनाही नोकराकडून सेवा करून घ्यावी लागते. योग्यतेपेक्षा खालच्या दर्जाचे काम सांगितले किंवा न्यायाने त्याला जी सन्मानाची जागा मिळायला हवी ती त्याला दिली नाही तर तो घरी बसला, यात वावगे काय झाले. सोन्याच्या कुंदणातच बसण्याची ज्याची योग्यता, त्या हिऱ्याला जर दस्ताच्या कुंदणात बसविले तर तो वाईट वाटून घेत नाही, परंतु त्याची शोभा खुलून दिसणार नाही आणि कारागिराची मात्र शोभा होते. महाराज विचारतात, बराच वेळ दिसलो नाही म्हणून. त्याचे कारण जेथे डावा आणि उजवा सारखाच मानला जातो तेथे राहण्यात शहाणपणा नाही. ज्या बाजारात शिरा आणि कात याची सारखीच किंमत होते तेथे व्यवहार निपुण कसे राहतील. सेवक आणि सेव्य या दोघांनाही एकमेकांची आवश्यकता असते. एकाशिवाय दुसरा असू शकत नाही. मालकावरून नोकऱ्याची अक्कल पारखली जाते असे म्हणतात. सेव्य, सेवक, भाव, गाडीची धाव आणि कणा यासारखा निगडीत असतो. कण्याशिवाय आरे नाहीत व आरे नसतील तर कणा तरी काय कामाचा. डोक्यावरचे केस देखील रोज तेल लावून नीट ठेवले नाहीत तर चराटासारखे होतात. मग सेव्य सेवक संबंध स्नेहाशिवाय कसे टिकतील. सेवक त्यालाच म्हणावे की जो राजाने सांगितलेले काम पूर्ण यशस्वी करून पुन्हा त्याची जादा बढाई मारित नाही. मी केवळ कोल्हा म्हणून माझा उपहास करण्यात हशील नाही. दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. चंद्राची उत्पत्ती सागरापासून तर रेशमाची किड्यापासून. कमळाची उत्पत्ती चिखलातून तर उत्तम रत्नाची उत्पत्ती सर्पाच्या डोक्यातून आणि अग्नीची वाळच्या काटक्यातून. यावरून जन्मापेक्षा शेवटी गुणच उदयास कारणीभूत होतात असे मला वाटते. असमर्थ भक्त किंवा अपकार करणारा शक्तिमान मालक यांचा काय उपयोग. मी समर्थाचा भक्त आणि शक्तिमान सेवक असताना माझी सेवा तुम्ही का घेत नाही. समर्थ किंवा असमर्थ असलास तरी तू आमच्या प्रधानाचा मुलगा आहेस. तेव्हा आता स्वस्थ राहा आणि आम्ही काय म्हणतो इकडे लक्ष दे, पिंगलक महाराज म्हणाले. आज्ञा महाराज, दमनक म्हणाला. काम कितीही क्षुल्लक असले तरी ते सभेमध्ये बोलून दाखवू नये, कारण कोणतीही गोष्ट षटकरणी झाली म्हणजे तिचे महत्व राहत नाही. त्याचे हे बोलणे ऐकून तरच लांडगा, वाघ इत्यादी त्या सभेचे मानकरी दूर झाले. ते बरेच दूर गेलेले पाहून दमनक म्हणाला, तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी महाराज नदीकाठी गेले, परंतु पाणी न पिताच परत आले असे का. काही विशेष कारण झाले असे नाही, सहज परत फिरलो. पिंगलक महाराज म्हणाले. मला सांगायची इच्छा नसली तर मर्जी महाराजांची, दमनक म्हणाला. काही गुप्त गोष्टी स्वतःच्या पत्नीला सांगाव्यात, काही मध्ये विश्वासू मित्र असावा. दुसऱ्या काही गोष्टी अशा असतात की त्या मुलालाही सांगाव्या, परंतु सर्वांनाच सर्व गोष्टी सांगू नयेत असे नीतिशास्त्र सांगते. दमनकाचे हे चातुर्य पाहून पिंगलकाने त्याला आपल्या मनातील विचार सांगण्याचे ठरविले. पत्नी, स्वजन, विश्वासू नोकर यांना आपल्या दुःखदायक गोष्टी सांगितल्या तर आपले दुःख थोडेसे हलके होते असा विचार करून पिंगलकाने विचारले, दमनका, तुला मगाशी दुरून कुठून तरी एक धीर गंभीर असा आवाज ऐकू आला का. होय, मी ऐकला खरा आवाज. मग दमनकाने विचारले, बाबा रे, तो आवाज ऐकल्यापासून मी हे वन सोडून देण्याचा विचार करीत आहे, पिंगलक म्हणाला. दमनकाने का म्हणून विचारतात, पिंगलक पुढे म्हणाला, आपल्या या वनात कोणीतरी एक प्रचंड प्राणी आला आहे. आपण मागा जो आवाज ऐकला
ती त्याचीच गर्जना असावी. आवाजाप्रमाणे त्याचा पराक्रमही भयंकर असला तर आपली धडगत नाही. काय महाराज केवळ आवाजालाच घ्याले, दमनक म्हणाला. पाण्याच्या लोटाने मातीचे बांध, दुष्ट माणसांच्या सहवासाने मैत्री आणि वाचाळपणाने गुप्त गोष्टी फुटतात. त्याप्रमाणे भेद्रट हृदये आवाजाने फुटतात. वाडवडिलांनी मिळवलेले हे वन सोडण्याचा विचारही करू नये. आवाज काय, भेरी, मृदंग, शंख यांच्यामुळे किंवा रानावनात वाटेल तशा वाढलेल्या बांबूमुळे त्यात वारा शिरला असताही होत असतात. महाराजांनी नुसत्या आवाजाला घाबरू नये. कितीही बलाढ्य शत्रू असला तरी जो भयाने घाबरून जात नाही, उलट ज्याचे धैर्य वाढतच जाते, अशा राजाला पराजयाची कधीच भीती नसते. प्रत्यक्ष विश्व कोसळले तरी भयचकित होत नाही, तोच खरा राजा. उन्हाळ्यात बारकेसारखे ओढे आणि नद्या आटतात, परंतु सिंधूला पूर येतो. संकटांचे दुःख न मानणारा आणि उत्तम स्थिती आली तरी उन्मुक्त न होणारा किंवा रणात विठ्ठलपणा न दाखविणारा असा क्वचितच जन्माला येतो. एखाद्या गवताच्या पातीसारखे शुष्क आणि कोणीही बाजूला फेकून द्यावे असले क्षुद्र आयुष्य फक्त हलके असतील त्यांनीच जगावे. आपल्या स्वत्वावर बेतले असता जो निश्चयाने त्याचा प्रतिकार करीत नाही, तो लाखेच्या दागिन्यांसारखाच समजावा. जराशी उष्णता लागली की वितळू लागायचा. स्वामींनी केवळ आवाजाला घेऊ नये. चांगलेच घबाड मिळेल असे वाटून जवळ जाऊन पाहतो तो पुष्कळसे लाकूड आणि वरून कातडे असलेल्या ढोलाला घाबरलेल्या कोल्ह्याप्रमाणे आपली गत व्हायची. पिंगलकाने विचारले, हे कसे? दमनक म्हणाला, ऐका.